राज्य सरकारकडून आर्थिक स्थिरता आणण्यासाठी मोठी घडामोड समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे। महाआर्क लिमिटेड कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। तर राज्याच्या मालमत्तेचा अधिक चांगला आर्थिक उपयोग करण्यासाठी कंपनी सहकार्य करेल। मालमत्ता, गुंतवणूक आणि आर्थिक साधनांचा पुनर्वापर आणि पुनर्रचना सुद्धा करण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या राजकोषीय स्थैर्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। अनेक मालमत्ता आणि आर्थिक साधनं निष्क्रिय आहेत किंवा त्यांचा उपयोग कमी प्रमाणामध्ये केला जातो आणि त्यामुळे शासनाला या संसाधनांवरून अपेक्षित परतावा सुद्धा मिळत नाहीये। त्यामुळे अशा त्या कंपनीच्या मार्फत त्याचं विनियोजन केलं जाणार आहे। या संदर्भात आणखी माहिती देणारे आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र कंपनी संदर्भात आणखी तपशील हवे। सध्या आपण जर बघितलं असेल तर मागील अनेक दिवसापासून सरकारच्या ही बाब विचाराधीन होती आणि त्यानुसार आता निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारकडून आर्थिक स्थिरता आणण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं बोललं जात आहे। आपण जर बघितलं असेल तर या कंपनीच्या स्थापनेसाठी वित्त आणि नियोजन विभागातील IAS अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये कोण आहे तर अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाचे मनोज सैनिक आहेत, त्यानंतर प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा आणि इतर विविध जे अधिकारी आहेत IAS दर्जाचे त्यांचा समावेश करण्यात आला। ही कंपनी नेमकं काय करणार आहे, त्यामध्ये राज्याची मालमत्ता व्यवस्थित, पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीनं व्यवस्थापन करण्याचं काम जे आहे ते ही कंपनी करणार आहे। त्यासोबत निष्क्रिय किंवा अकार्यक्षम मालमत्तांच्या आर्थिक पुनर्वापर देखील करता येणार आहे आणि शासनाच्या कर्ज आणि देणीचे संतुलन यामुळे साधता येणार आहे। तसंच आपण जर बघितलं असेल तर राज्याच्या मालमत्तांचा उपयोग यामुळे वाढणार आहे। सोबतच निष्क्रिय संपत्ती आर्थिकदृष्ट्या जी आहे ती सक्रिय होण्यास देखील मदत होणार आहे। त्याचसोबत नवीन निधी उभारणी त्यामुळे मदत होणार आहे। सोबतच सरकार भांडवली बाजारातून पैसा देखील उभारता येणार आहे। त्यामुळे कुठेतरी एक महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते राज्य सरकारने उचलल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नाही, बरोबर आहे। या कंपनीच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर कसा परिणाम होतो याकडे सुद्धा लक्ष असेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।